शेवट तो भला माझा बहु गोड झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, भक्ती वैराग्य ज्ञान तिन्ही मूर्तिमंत जवळी, द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली, धनमान गृह देह आशा नसे जा तिळबरी, ऐसे संत नारायण बाबा त्यांसी मी नमन करी. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम, ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम शाह, वचनायिका कमळापती माझी रंकाची विनंती, करगोडितो कथे काळी, करगोडितो कथे काळी. वचनायिका कमळापती माझी रंकाची विनंती, करगोडितो कथे काळी, करगोडितो कथे काळी. कर जोडतो कथे काळी, आपण असावे जवळी, कथे काळी, आपण असावे जवळी. कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. करगोडितो कथे काळी, आपण असावे जवळी, करगोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. शेवट तो भला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. अच्छा अच्छा अच्छा. पवित्र कीर्तनाकरिता जो अभंग आपण निवडलाय घेतलाय तो अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयाचा सुंदर असा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबर आहे. या मृत्यू लोकात जीवन जगत असताना जिवंतपणे आपला शेवट गोड कसा झाला याचं सविस्तर चिंतन म्हणजे आजचा अभंग. विठाला 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 विठाला. तुकोबरायांनी हा अभंग लिहित असताना जिवंतपणे लिहिला. ज्या अर्थी तुकोबरायांनी हा अभंग जिवंतपणे लिहिला याचा अर्थ असा होतोय तुकोबरायांचा शेवट जिवंतपणेच गोड झाला. म्हणून प्रत्येक माणसाचा शेवट या मृत्यू लोकात जीवन जगत असताना
जोपर्यंत माणूस जीवन जगतोय तोपर्यंतच माणसाने आपला शेवट गोड करून घेतला पाहिजे. मेल्यानंतर कधी माणसाला आपला शेवट गोड करता येत नसतो. तो शेवट या मृत्यू लोकात जीवन जगत असतानाच गोड करून घ्यावा लागतो. मग तुकोबारायांनी आपला शेवट नेमका कसा गोड केला, तुकोबारायांचा शेवट नेमका कसा गोड झाला, याचं गोड असं चिंतन आपल्याला पाहायचं आहे. थोडासा परिहार आहे आपल्या या केंडी पिंपरी गावातील वैकुंठवासी अंगदराव बाळकृष्ण मायकर यांना आपल्यातून आज जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आणि त्यांच्या या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण परिवाराने एकत्रित येऊन आपल्या वडिलांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी, आपल्या वडिलांना मोक्ष मिळावा, आपल्या वडिलांच्या जाण्याच्या प्रित्यर्थ वर्षश्राद्धाच्या निमित्ताने काहीतरी भजन घडावं, नामस्मरण घडावं, असा पवित्र संकल्प या परिवाराच्या मनामध्ये आला. आणि म्हणून हे आजचं कीर्तनाचं आयोजन या परिवाराने केलेलं आहे. आमचे हरिभक्त परायण या परिवारातीलच आमचे मित्र गोड असे मृदंग वादक आमचे दत्ता महाराज मायकर महाराजांनी मला फोन केला आणि महाराजांच्या मित्रत्व नात्यानं आपल्या गावामध्ये आज येण्याचा योग आलेला आहे. अतिशय गोड वातावरण आपल्या या कीर्तनासाठी उपलब्ध आहे. सुंदर असा मंडप आहे, गोड अशी साऊंड सिस्टम आहे. आणि महाराष्ट्रातील ही सर्व रती महारथी गुणीजन मंडळी आपल्या कीर्तनासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये गायनाच्या साथीसाठी ज्यांच्या मुखातून आताच आपण गोड अशी चाल ऐकली, आपल्याच परिसराचं भूषण हरिभक्त परायण गायनाचार्य आमचे गोविंद महाराज शेंडगे महाराजांच्या मुखातून आपण गोड अशी चाल ऐकलेली आहे. महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. दुसरी ज्यांची गायनाची साथ आहे हरिभक्त परायण आमचे गायनाचार्य सुभाष महाराज आजबे, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. मृदंगाच्या साथीसाठी गोड असा मृदंग ज्यांचा आपण ऐकताय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी वयामध्ये मृदंगाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी एक आपलं आगळंवेगळं असं नाव प्रस्थापित केलं, रुजवलं, आपल्या वडवणी तालुक्याचं भूषण, बीड जिल्ह्याचं वैभव, अतिशय गोड ज्यांच्या हातामध्ये सरस्वतीने गोडवा दिला, लग्गे असतील, रेले असतील, मुखडे असतील, अतिशय गोड ज्यांच्या आपल्याला ऐकावेसे वाटतात असे माझे जीवलग मित्र मृदंग विशारद मृदंग अलंकार आमचे विठ्ठल महाराज महागोविंद, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. हरिभक्त परायण दुसरे मृदंगाचार्य आमचे मेवणे हरिभक्त परायण मृदंग विशारद माऊली महाराज खोटे, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे ज्ञानेश्वर दादा सोळंके, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचा मित्र करण मायकर, सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. कीर्तन चालू करता करताच 12 वाजलेले, 1-1:30 वाजेपर्यंत ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्याला जशी बुद्धी देतील 1:30-1:45 पर्यंत, तसं या अभंगाचं गोड असं चिंतन मी तुम्हाला देणार आहे. सज्जन आहोत, चिंतन म्हणून जो अभंग आपण सेवेकरता निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकात आपला शेवट गोड कसा झाला याचं गोड चिंतन तुकोबारायांनी आजच्या अभंगात केलेलं आहे. थोडंसं लक्ष देऊन ऐका. वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे आणि वैकुंठवासी अंगदराव बाळकृष्ण मायकर यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. माणूस जन्माला आला म्हणजे प्रत्येक माणसाला मरावं लागतं बघा. इथं थांबण्याकरता कोणीही आलेला नाही. अमरपणा आजपर्यंत कोणालाही मिळालेला नाही. जन्म झाला म्हणजे प्रत्येकाला काय मरण आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी गोड वर्णन केले. उपजल्या पिंडा मरण सांगा ते. जन्म झाला म्हणजे प्रत्येकाला मरण आहे, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. अमरपणा आजपर्यंत या जगामध्ये कोणाला मिळालेला नाही, मिळणार नाही. परंतु लक्ष देऊन ऐका, या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर मरावं तर प्रत्येकालाच लागणार आहे. प्रत्येकालाच हा मृत्यू लोक सोडून जावं लागणार आहे. पण जाण्याच्या अगोदर माणसाने या मृत्यू लोकात जीवन जगत असताना असं जीवन जगलं पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे की आपण गेल्यानंतर किमान 10-5 वर्ष लोकांनी आपली काय काढली पाहिजे, आठवण काढली पाहिजे होते. फार चांगला माणूस होता, अजून थोडे दिवस जगायला पाहिजे होता, असं माणसाने या मृत्यू लोकात जीवन जगलं पाहिजे. तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुकोबाराय म्हणतात माणसाने कसं जगलं पाहिजे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तो कहने का मरणे सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुकोबाराय
तुकाराम म्हणतात माणसाने जीवन कसं जगावं. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, फक्त आपली सत्कीर्ती पाठीमागे उरेल. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे. अतिशय गोड प्रमाण दिलं बघा महाराजांनी. माणसाने जीवन कसं जगावं आणि जात असताना कसं जावं. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे. आपण मृत्यूलोक सोडून गेल्यानंतर फक्त आपली सत्कीर्ती पाठीमागे उरेल, असं माणसाने या मृत्यूलोकात जीवन जगलं पाहिजे. जीवन जगण्याचे दोन मार्ग आहेत बघा. एक अपकीर्ती आहे आणि दुसरी सत्कीर्ती आहे. अपकीर्तीनेही माणसाला जीवन जगायचंच आहे आणि सत्कीर्तीनेही माणसाला जीवन जगायचंच आहे. मग अपकीर्तीने जीवन जगण्यापेक्षा माणसाने सत्कीर्तीने नेहमी जीवन जगलं पाहिजे. एखाद्या गावाला जाण्याकरता दोन रस्ते, एखादा चांगला रस्ता आहे आणि एखादा खराब रस्ता आहे. पण खराब रस्त्याने जाण्यापेक्षा माणसानं कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजे? चांगल्या रस्त्याने गेलं पाहिजे. मी पदरचं बोलत नाही, ज्ञानोबराय गोड ओवी देतात. ज्ञानोबराय बोलतात, आगा उजू वाटा चालावे तरी पायची शिनवावे, आडराने धावावे तरी तेची. ज्ञानोबराय बोलतात, एखाद्या गावाला जाण्याकरता एखादा खराब रस्ता आहे, एखादा चांगला रस्ता आहे, पण तुम्ही खराब रस्त्यानं न जाता तुम्ही चांगल्या रस्त्याने त्या गावाला जा. तसं जीवन जगण्याकरता दोन मार्ग आहेत, एक अपकीर्ती आणि दुसरी सत्कीर्ती. मग अपकीर्तीने जीवन जगण्यापेक्षा नेहमी माणसाने सत्कीर्तीने जीवन जगलं पाहिजे. जाणं तर प्रत्येकाला आहेच, जावं तर प्रत्येकाला लागणार आहे, पण जाण्याच्या अगोदर कुछ नाम करके जाना, दुनिया में आने वालों कुछ नाम करके जाना, नाम करके जाना, कुछ नाम करके जाना, नाम करके जाना, कुछ नाम करके जाना, दुनिया में आने वालों. इथं येणार आहे प्रत्येक माणसाने काहीतरी नाव कमवून या मृत्यू लोकातून जायचं. विठाला विठाला विठ्ठला 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 विठाला 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 विठाला. मग जावं तर प्रत्येकाला लागणारे, प्रत्येक जण जाण्याकरताच आलेला आहे. इथं थांबण्याकरता कोणीच नाही आलेलं आहे. मिनटा मिनटाला काळ आपल्याला घेऊन जाण्याकरता बसलेला आहे. घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळाचं एकच काम आहे, मिनटा मिनटाला येणं आणि आपल्याला घेऊन जाणं, एवढंच त्या काळाचं काय काम आहे. प्रत्येकाला अळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. काळ घेण्याकरता आला की पुन्हा त्याच्यातून आपल्याला सोडणारं कोणी नाही. मायबाप जरी असले तरी थांबू शकणार नाहीत. काळ प्रत्येकाला मिनटा मिनटाला घेऊन जाणार आहे. मग ऐका, काळापासून आजपर्यंत कोणी वाचलेलं नाही, काळाच्या तडाख्यातून आजपर्यंत कोणीही वाचलेलं नाही. जन्म झाला म्हणजे मरण प्रत्येकाला आहे. पण जीवन जगत असताना तुकोबाराय बोलतात की कधीतरी जो काळ आपल्याला मिनटा मिनटाला घेऊन जाते, त्या काळावर आपल्याला काय गाजवता आली पाहिजे? सत्ता गाजवता आली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात आम्हालाही घेण्याकरता काळ आला, पण आम्ही त्या काळाच्या माथ्यावरती पाय दिला आणि जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. तुकोबाराय बोलतात आम्हालाही घेण्याकरता काळ आला, पण आम्ही काळाच्या माथ्यावरती पाय दिला आणि काळाच्या माथ्यावरती पाय देऊन आम्ही त्या काळावर सत्ता गाजवली. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. काळाच्या माथ्यावरती पाय देऊन सत्ता गाजवली. काळावर सत्ता गाजवणं एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. ग्रामपंचायतचं सदस्य होणं सोपं आहे, सरपंच होणं सोपं आहे, पण काळावर सत्ता गाजवणं फार अवघड गोष्ट आहे महाराज. जगातला कितीही श्रीमंत माणूस असू द्या, पण काळापासून आजपर्यंत कोणाला वाचता आलेलं नाही. आणि मरण चुकवण्याकरता तुम्ही लाख प्रयत्न करा, मरण आजपर्यंत चुकलेलं नाही. कोटी रुपये जरी तुम्ही देवाला दिले ना, की देवा हे कोटी रुपये घ्या आणि आमचं मरण टाळा, तर जमतंय का? कितीही श्रीमंत माणूस असू द्या, मरण प्रत्येकाला येणार आहे महाराज. आणि मरण चुकवण्याकरता तुम्ही लाख प्रयत्न करा. तुमचे नाही
अवतार येते नाही वर आले अवतार येत नाही वर आले अवतार येत नाही वर आले अवतार येरते पमारा जीव कीर्ती येरते पमारा जीव कीर्ती येते नाही वर आले अवतार येते नाही वर आले अवतार येते पमार जीव कीर्ती येते पमार जीव कीर्ती येत नाही वर आले अवतार येत नाही वर आले अवतार येथ नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती आतापर्यंत किती आले आणि किती गेले महाराज. अवतारिकांना जावं लागलं तर माणसाची गोष्ट सामान्य आहे. मोठ्या मोठ्या अवतारिकांना या मृत्यूलोकातून जावं लागलं. म्हणून मी सांगतोय की काळावर सत्ता गाजवणं सोपी गोष्ट नाही. काळाच्या तडाख्यातून आपला जीव वाचवणं सोपी गोष्ट नाही. पण या काळावर सत्ता गाजवलेली उदाहरणं संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आजही तुम्ही जर देहूला गेलात तर वैकुंठ गमन सोहळा तुकोबऱ्यांचा होतोय. हे काळावर सत्ता गाजवलेलं उदाहरण आहे. कार्तिकी यात्रेला जर तुम्ही आळंदीला गेलात तर ज्ञानोबऱ्यांचा संजीवन समाधी सोहळा आजही आपल्याला पाहायला मिळतो. हे काळावर सत्ता गाजवलेलं उदाहरण आहे. नाथषष्ठीला जर तुम्ही पैठणला गेलात तर नाथबाबाचा जलसमाधीचा सोहळा आजही आपल्याला पाहायला मिळतो. ही सगळी काळावर सत्ता गाजवलेली काय आहेत? उदाहरण आहेत. ज्ञानोबऱ्यांनी काळावर सत्ता गाजवली, तुकोबऱ्यांनी काळावर सत्ता गाजवली, नाथबाबांनी काळावर सत्ता गाजवली. या सगळ्या लोकांनी काळावर सत्ता गाजवली. म्हणून तर आज ज्ञानोबऱ्यांचा संजीवन समाधी सोहळा होतोय. म्हणून तर तुकोबऱ्यांचा वैकुंठ गमन सोहळा होतोय. म्हणून तर नाथबाबाचा जलसमाधीचा सोहळा होतोय. तरी प्रमाण आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतील. पण आता 1 वाजलेलं आहे. आता प्रमाण देऊ नका, मोजके द्या, फक्त वेळ कमी आपल्याकडे. ऐका, काळावर सत्ता गाजवलेली ही सगळी उदाहरणं आहेत. ज्ञानोबऱ्यांचा संजीवन समाधी सोहळा आज होतोय ना, हे काळावर सत्ता गाजवलेलं उदाहरण आहे. जगद्गुरू तुकोबऱ्यांचा वैकुंठ गमन सोहळा होतोय, हे काळावर सत्ता गाजवलेलं काय उदाहरण आहे. तुमच्या लक्षात येण्याकरता तुकोबऱ्यांच्या जीवनातला प्रसंग सांगतो, थोडंसं लक्ष देऊन ऐका. ज्यावेळेस जगद्गुरू तुकोबरा या मृत्यू लोकात आले, ह्याचा बेस कमी करा दादा, ट्रबल अँड गेन राहू द्या, बेस पूर्ण कमी करा. ज्यावेळेस जगद्गुरू तुकोबरा या मृत्यू लोकात आले ना, त्यावेळेस जगद्गुरू तुकोबरा इथं आले नव्हते. तर देवानं तुकोबऱ्यांना जगद्गुरू तुकोबऱ्यांना इथं पाठवलं होतं. देवानं सांगितलं, महाराज जा, तुम्हाला भंडारा फिरायचा आहे, भामचंद्र फिरायचं आहे, गाथा निर्माण करायचं आहे, तुम्हाला भजन करायचं आहे, तुम्हाला जावं लागेल महाराज. त्यावेळेस जगद्गुरू तुकोबरा देवाला सांगू लागले, देवा मला जाण्याकरता जमणार नाही. देवानं सांगितलं, महाराज माझी आज्ञा आहे, तुम्हाला जावंच लागेल. तुकोबराय सांगितलं, देवा मी जाणार नाही. देवानं सांगितलं, महाराज तुम्हाला जावंच लागेल. देवानं फार विनंती केली आणि देवाची विनंती ऐकून जगद्गुरू तुकोबराय देवाला बोलू लागले, देवा मी मृत्यू लोकात जातो, भंडारा फिरतो, भामचंद्र फिरतो, गाथा निर्माण करतो, तुझं भजन करतो, सगळं खरं देवा, पण ऐक देवा, तुझ्या आज्ञेवरून मी मृत्यू लोकात जातोय देवा, पण तुझ्याकडं परत येत असताना माझी एक आट आहे. काय सांगितलं तुकोबरायांनी? तुझ्याकडं परत येत असताना माझी एक आट आहे. देवानं सांगितलं, काय आट आहे? तुकोबरायांनी सांगितलं, देवा मृत्यू लोकात जातो, भजन करतो, भंडारा फिरतो, गाथा निर्माण करतो, सगळं करतो देवा, पण माझी आट अशी आहे देवा, तुझ्याकडं परत येत असताना 4 खांद्यावर मी येणार नाही. काय सांगितलं तुकोबरायांनी? तुझ्याकडं परत येत असताना 4 खांद्यावर यायला मला जमणार नाही. देवानं सांगितलं, महाराज मग काय करावं लागेल? तुकोबरायांनी सांगितलं, देवा मृत्यू लोकामध्ये स्वतः तू जर मला घेण्याकरता येत असशील ना, तर मी मृत्यू लोकात जाण्याकरता तयार आहे. तू मला घेण्याकरता आला पाहिजे देवा. शेवटी देवाचा नाईलाज झाला. देवानं सांगितलं, महाराज जा, तुम्हाला घेण्याकरता मी स्वतः येईल. आणि मग जगद्गुरू तुकोबरा या मृत्यू लोकात आले, भंडारा फिरू लागले, भामचंद्र फिरू लागले, पवित्र असा गात्यासारखा ग्रंथ निर्माण केला. तुकोबराय फार मोठे सावकार होते महाराज. बरेच कीर्तनकार लोक म्हणते तुकोबराय गरीब होते. तुकोबराय गरीब नव्हते. तुकोबरायांच्या घरी सावकारकी होती वाडवडिलांपासून, पण सगळी सावकारकी तुकोबरायांनी बंद केली महाराज. जेवढ्या जेवढ्या लोकांना व्याजानं पैसा होता ना त्या काळामध्ये, पहिली कर्जमाफी जर कुणी केली असेल तर जगद्गुरू तुकोबरायांनी केलेली आहे. लक्षात घ्या. बरेच लोक म्हणतात तुकोबराय दरिद्री होते, तुकोबराय गरीब होते. तुकोबराय गरीब नव्हते. तर पहिली कर्जमाफी त्या काळामध्ये तुकोबरायांनी केलेली. काही काळ तुकोबरायांवरती असा आला, अशी वेळ आली की तुकोबरायांना खाण्याकरता
भाकर सुद्धा मिळाली नाही. एवढी गरीब परिस्थिती काही काळ तुकोबरायांवरती आली. पण तशी परिस्थिती आल्यानंतर तुकोबराय डगमगले नाहीत. मग तशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुकोबरायांनी देवाचं भजन सोडलं नाही. तशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुकोबरायांनी देवाचंच भजन केलं. वैकुंठा वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ती टाळ कन्या भाकरीचे खाणे कन्या भाकरीचे खाणे सदा राम नाम गाणे वैकुंठा वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ती टाळ. काही काळ तुकोबरायांवरती बिकट परिस्थिती आली पण तुकोबरायांनी भजन सोडलं नाही महाराज. तशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुकोबरायांनी भजन केलं. आणि ऐका, एक दिवस असंच भजन करत 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 तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावरती गेले आणि भंडाऱ्या डोंगरावरती जाऊन जगद्गुरू तुकोबराय भजन करू लागले. पण भजन करत असताना तुकोबरायांच्या गोष्ट लक्षात आली. काय? मी देवाला सांगितलं होतं, देवा मृत्यूलोकात मला घेण्याकरता तू आला पाहिजेस, पण अजून देव मला घेण्याकरता येत नाही. का मला देव घेण्याकरता येत नाही ही गोष्ट तुकोबरायांच्या लक्षात आली. आणि त्यावेळेला तुकोबरायांनी काही अभंग लिहिले. थांबा 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 पुढे ते पुढे थांबा थांबा. जगद्गुरू तुकोबरायांच्या लक्षात आलं की आपल्याला घेण्याकरता देव येत नाही. का आपल्याला घेण्याकरता देव येत नसेल? मग त्यावेळेस तुकोबरायांनी अभंग लिहिले. तुम्ही सनकादिक संत मनविता मनविता कृपावंत एवढा करा उपकार एवढा करा उपकार. सनकादिक संतांच्या द्वारे तुकोबरायांनी निरोप पाठवला. सनकादिक संतांना सांगितलं. काय सांगितलं? देवा सांगा नमस्कार देवा सांगा नमस्कार एवढा करा उपकार एवढा करा उपकार. संतांना तुकोबराय सांगू लागले, माझ्यावरती एक उपकार करा. काय उपकार करा? देवाला माझा नमस्कार सांगा. देवाला सांगा जगद्गुरू तुकोबराय तुमची मृत्यू लोकात वाट पाहत आहेत. आणि सनकादिक संतांच्या द्वारे हा निरोप देवाजवळ पोहोचला. आणि देवानं जसं तुकोबरायांना वचन दिलं होतं ना मायबाप, की महाराज तुम्हाला घेण्याकरता मी स्वतः या मृत्यू लोकात येईल, या वचनाला देवाला जागावं लागलं. आणि तुकोबरायांना घेण्याकरता विश्वाचा चालक मालक भगवान परमात्म्याला या मृत्यू लोकात यावं लागलं. वाड वेळ झाला उभा पांडुरंग वाड वेळ झाला उभा पांडुरंग वेळ झाला उभा पांडुरंग उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो वाड वेळ झाला उभा पांडुरंग वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो वाड वेळ झाला उभा पांडुरंग वाड वेळ झाला उभा पांडुरंग. तुकोबरायांना देवानं जसं वचन दिलं, महाराज मृत्यू लोकात तुम्हाला घेण्याकरता मी येईल, या वचनाला देवाला जागावं लागलं. आणि तुकोबरायांना घेण्याकरता देवाला या मृत्यू लोकात यावं लागलं. वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग वैकुंठा श्रीरंग वैकुंठा श्रीरंग
बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो. जगद्गुरु तुकोबरायांना घेण्याकरता देव या मृत्यू लोकात आला. आणि ऐका, देव या मृत्यू लोकात आला आणि तुकोबरायांना घेऊन जाऊ लागला. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तिले. मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. देव मृत्यू लोकात आला आणि तुकोबरायांना घेऊन जाऊ लागला. ऐका बरं, प्रत्येक माणूस आयुष्यभर देवाची भक्ती करतो, प्रत्येक माणूस आयुष्यभर देवाची सेवा करतो, प्रत्येक माणूस आयुष्यभर अंतःकरणापासून देवाची भक्ती करतो. त्याचं कारण इतकंच असतं की कधीतरी मला देव भेटला पाहिजे. कशासाठी तळमळे प्रत्येकाची, की देव मला कधीतरी भेटला पाहिजे, देवाचं दर्शन मला कधीतरी झालं पाहिजे. आणि ऐका, ज्या दिवशी आपल्याला भेटण्याकरता देव येईल तो दिवस आपल्या आयुष्यातला सोन्याचा दिवस असेल. कसा दिवस असेल? त्याच्या पलीकडे दुसरा परमार्थ नाही महाराज. भगवंताची भेट होणं हा आयुष्यातला खूप मोठा काय परमार्थ आहे. रात्रंदिवस तुकोबरायांनी भजन केलं, रात्रंदिवस एवढा परमार्थ केला, एवढं भजन केलं की तुकोबराया म्हणतात माझ्या आयुष्यातला भजनाव्यतिरिक्त वेळ खर्च झालेला नाही. आणि जर वेळ खर्च झाला असेल तर कोणता वेळ खर्च झाला? शिंक, जांभळी, खोकला आणि इतुका वेळ वाया गेला. तुकोबराया म्हणतात मला जर शिंक आली तर माझं भजन काय झालं? बंद झालं. मला जर जांभळी आली तर माझं भजन बंद झालं. मला जर खोकला आला तर माझं भजन बंद झालं. आणि शिंक, जांभळी, खोकला जर मला आला नाही तर माझं सतत भजन काय राहिलं? चालू राहिलं. माझं भजन जर कधी बंद झालं असेल तर शिंक आल्यानंतर, खोकला आल्यानंतर, जांभळे आल्यानंतर माझं भजन बंद झालं असेल. आपल्या जांभळ्या देवदेव सुरू होते, असा फरक आहे. तुकोबरायांचं भजन जांभळे आल्यानंतर बंद झालं. अगोदर आपल्याला 10-5 जांभळ्या द्यावं लागतात आणि नंतर भजन सुरू करावं लागतंय. म्हणजे त्यांच्यात आणि आपल्यामध्ये एवढा फरक आहे बघा. विठाला 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 विठाला. मग जगद्गुरु तुकोबरायांना घेण्याकरता देव या मृत्यू लोकात आला आणि तुकोबरायांना घेऊन जाऊ लागला. आणि ज्या दिवशी देव तुकोबरायांना घेण्याकरता आला आणि घेऊन जाऊ लागला, मग त्या दिवशी तुकोबरायांच्या मुखातून बरेच अभंग बाहेर पडले. ऐका बरं, देव ज्या वेळेस तुकोबरायांना घेऊन जाऊ लागला ना, त्या दिवशी तुकोबरायांच्या मुखातून बरेच अभंग बाहेर पडले. त्याच्यातला एक अभंग, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबराया म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी जो अट्टहास केला, अट्टहासाने भजन केलं, नामचिंतन केलं, परमार्थ केला, हे सगळं कशाकरता केलं? तर शेवटचा दिस गोड व्हावा, माझा शेवट गोड व्हावा, माझा शेवटचा दिवस गोड व्हावा, याच्याकरता मी आयुष्यभर परमार्थ केला, याच्याकरता मी आयुष्यभर भजन केलं, याच्याकरता मी देवाचं नामचिंतन केलं आणि हा सगळा अट्टहास केला आणि त्यामुळे माझा शेवटचा दिवस कसा झाला? गोड झाला. मग बरेच अभंग तुकोबरायांच्या मुखातून बाहेर पडले. आणि ऐका, देव तुकोबरायांना घेऊन जाऊ लागला. त्या दिवशी तुकोबरायांच्या मुखातून अजून एक अभंग बाहेर पडला. तो अभंग म्हणजे आजचं पहिलं शेवट तो भला, 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 शेवट तो भला. प्रभू माझा गोड झाला, प्रभू माझा प्रभू गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. माझा बहू गोड झाला, माझा बहू गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, माहेरा, माहेरा. देव तुकोबरायांना घेण्याकरता या मृत्यू लोकात आला आणि देव तुकोबरायांना घेऊन जाऊ लागला.
त्या दिवशी महाराजांच्या मुखातून शब्द निघाले, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आज खऱ्या अर्थाने माझा शेवट कसा झाला? गोड झाला. का बरं गोड झाला? ज्या परमात्म्याच्या भेटीसाठी रात्रंदिवस मी भजन केलं, ज्या देवाच्या भेटीसाठी रात्रंदिवस मी नामचिंतन केलं, ज्या देवाच्या भेटीसाठी आयुष्यभर मी परमार्थ केला, तो विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा मला घेण्याकरता आला. आणि जी माझी इच्छा होती की देव मला भेटावा, देव मला घेण्याकरता यावा, ती आज माझी इच्छा पूर्ण झाली. आणि खऱ्या अर्थाने माझा शेवट आज गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की जगद्गुरू तुकोबारांनी हा अभंग जिवंतपणेच लिहिला. का? कारण तुकोबारांचा शेवट या मृत्यूलोकात जिवंतपणे गोड झाला. म्हणून माणसाने जीवन जगत असताना मेल्यानंतर कधी माणसाचा शेवट गोड होत नसतो बघा, जिवंतपणे शेवट गोड करावा लागतो. विठाला 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 विठाला. मग तुम्ही म्हणाल महाराज, या मृत्यूलोकामध्ये जिवंतपणे आपला शेवट गोड कसा करून घ्यायचा? शेवट नेमका गोड कसा होतो, कशाने होतो? तर ऐका, या मृत्यूलोकात जन्म मिळाल्यानंतर तुम्ही जर आयुष्यभर परमार्थ करत असाल तर तुमचा शेवट गोड नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मृत्यूलोकात जीवन जगत असताना जर देशासाठी जगत असाल तर तुमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. मृत्यूलोकात जीवन जगत असताना तुम्ही जर संप्रदायासाठी, संप्रदायाच्या तत्वाने जीवन जगत असाल तर तुमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक मार्गाने या मृत्यूलोकात आपल्याला शेवट गोड करता येतो, फक्त तो करता आला पाहिजे. कसा करायचा, कुणी केला, याच्याकरता एक उदाहरण तुम्हाला देतो. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी मोठ्या प्रेमाने विठोबा रुक्माईचं भजन करा. हात वरती करा आणि हात वरती करून सर्वांनी मोठ्या प्रेमाने विठोबा रुक्माईचं भजन करा. विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई. हरे विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई. हरे विठोबा रुक्माई जय विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई जय विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई जय विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई. कुंडली कवरदा हरिठो छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठोबा रुक्माई ऐका ऐका या मृत्यूलोकात जीवन जगत असताना माणसाने आपला शेवट गोड करून घेतला पाहिजे. बघा, वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नाथबाबा असतील, या सगळ्या संतांनी या मृत्यूलोकातच आपला जिवंतपणे शेवट गोड करून घेतला. नाथबाबांचं चरित्र आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. नाथषष्ठीला आपण सगळेजण पैठणला जातो, कार्तिकी यात्रेला ज्ञानोबारायांच्या आळंदीला जातो, तुकाराम बीजेला आपण सगळेजण देहूला जातो. तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं, नाथबाबांचं, सगळ्या संतांचं चरित्र आपण ऐकलेलं आहे. पैठण आपल्याला जवळ आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठणला राहतात. नाथबाबांच्या जीवनातला प्रसंग सांगतो. आपला शेवट गोड कसा करून घेतला नाथबाबांनी, कसा शेवट गोड करता येतो आणि कुणी केला, याच्याकरता हे उदाहरण सांगतोय, लक्ष देऊन ऐका. नाथबाबांचा जन्म झाला होता षष्ठीच्या दिवशी. कोणत्या दिवशी? षष्ठीच्या दिवशी. नाथबाबाला जनार्दन स्वामीचं दर्शन झालं होतं षष्ठीच्या दिवशी. नाथबाबाला भगवान दत्तात्रेयाची भेट झाली होती षष्ठीच्या दिवशी. आणि नाथ महाराजांनी आपला देह ठेवला षष्ठीच्या दिवशी.
म्हणून नाथबाबाच्या जीवनामध्ये षष्टीला खूप मोठं प्राधान्य आहे. जन्मषष्टीच्या दिवशी, जनार्दन स्वामीचं दर्शन षष्टीच्या दिवशी, भगवान दत्तात्रेयाची भेट झाली षष्टीच्या दिवशी, आणि नाथ महाराजांनी आपला देहसुद्धा ठेवला षष्टीच्या दिवशी. म्हणून षष्टीला वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं प्राधान्य आहे. ऐका, एका षष्टीला नाथबाबाने असाच आपला देह ठेवला. गावात सगळीकडे चर्चा सुरू झाली, नाथबाबा गेले, नाथबाबा गेले, नाथबाबा गेले. पैठण गावातले सगळे लोक नाथबाबांच्या वाड्यावरती जमा झाले. नाथबाबांचा मुलगा हरिपंडित सगळेजण त्या ठिकाणी जमा झाले. नाथबाबांची प्रेतयात्रा निघाली. 4 खांदेकरी पुढे आले आणि नाथबाबाची अंत्ययात्रा निघाली. पण लक्ष देऊन ऐका, जे 4 खांदेकरी होते ना नाथबाबाचे, ती प्रेतयात्रा निघाल्यानंतर ते 4 खांदेकरी एकमेकांना बोलू लागले. काय करू लागले? बोलू लागले. काय बोलू लागले? एक जण दुसऱ्याला म्हणू लागला, रामभाऊ, हे नाथ महाराज कधी भेटले तर रामराम नाही, जय हरी नाही, कवा पाणी नाही, कवा चहा नाही, पण मेल्यानंतर आपल्या खांद्यावरच जावं लागते का नाही? कोण म्हणायला लागले? खांदेकरी. त्यांचं हे बोलणं नाथ महाराजाला सहन झालं नाही. ऐका बरं, नाथ महाराज त्या उठून बसले तिरडीवरती आणि त्यांना म्हणले, ओ खाली ठेवा. तिरडी खाली ठेवण्यात आली. नाथबाबा उठून बसले आणि चालत चालत आपल्या घरी गेले. ऐकल्यानंतर हे खरं वाटतंय का? वाटत नाही, वाटणारच नाही. महाराज, मेलेला माणूस कुठं उठत असतो का? पण नाथबाबांचं चरित्र कधीतरी वाचा. तिरडीवरती उठून बसले, चालत चालत आपल्या घरी गेले आणि तिथून पुढे नाथबाबा 1 वर्ष जगले. किती वर्ष? 1 वर्ष. पुन्हा दुसरी षष्टी आली. पुन्हा दुसऱ्या षष्टीला नाथबाबाने आपला देह ठेवला. पुन्हा पैठण गावातले सगळे लोक नाथबाबाच्या वाड्यावरती. पुन्हा तिरडी सजवण्यात आली. पुन्हा 4 खांदेकरी पुढे आले. पुन्हा 4 खांदेकऱ्यांनी तिरडी उचलली. पण तिरडी उचलली की गावचे पोलीस पाटील पुढे आले आणि त्या 4 खांदेकऱ्याला म्हणू लागले, तुम्ही बोलायचं नाही. तुम्ही बोललात की महाराज उठून बसते, वटाळा व्हायला म्हणले. तुम्ही अजिबात बोलू नका. मागच्या वेळेस तुम्ही चौघं बोलल्यामुळे महाराज तिरडीवरती उठून बसले. तुम्ही अजिबात बोलायचं नाही. तिरडी उचलायची असेल तर गप बसायचं, नाही तर भजन करत आपलं स्मशानभूमीपर्यंत जायचं. अजिबात बोलायचं नाही. ते 4 खांदेकरी सांगू लागले, ठीक आहे म्हणले, आम्ही बोलणार नाहीत. ऐका, तिरडी उचलण्यात आली. 4 खांदेकरी आणि सगळे लोक भजन करू लागले. राम बोलो भाई राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो, असं भजन करत करत नाथ महाराजाची अंत्ययात्रा निघाली. गावच्या वेशीपर्यंत आली. पण गावच्या वेशीपर्यंत अंत्ययात्रा आल्यानंतर त्या गावच्या वेशीपाशी एका महिलेचं घर होतं. लक्ष देऊन ऐका, त्या महिलेच्या मुलीचं नवीनच लग्न झालेलं होतं. ती मुलगी आपल्या नवऱ्याकडे नांदायला निघालेली होती. ती मुलगी निघण्याची वेळ आणि नाथबाबाची अंत्ययात्रा तिच्या घरासमोर जाण्याची वेळ एकच टाईम. त्या मुलीच्या आईच्या मनामध्ये असा विचार आला, काय म्हणे नाथबाबा आहेत, माझ्या मुलीचं आताच लग्न झालं, माझी मुलगी आता कुठं नांदायला निघाली, यांना मारायला आजच टाईम भेटला का? काल मेले असते तर जमलं नसतं का? किंवा उद्या मेले असते तर जमलं नसतं का? त्या बाईचं मनात बोललेलं सुद्धा नाथ महाराजाला सहन झालं नाही. नाथ महाराज तिरडीवरती उठून बसले आणि त्याच्या खांदेकऱ्याला म्हणले, अय खाली ठेवा. खांदेकरी म्हणले, आम्ही काहीच नाहीत ना बोललो. ते म्हणले, तुम्ही नाही बोलले, तिकडे बोललेत म्हणले, ठेवा खाली. पुन्हा तिरडी खाली ठेवण्यात आली. पुन्हा नाथबाबा उठून बसले आणि पुन्हा चालत चालत घरी गेले आणि पुन्हा 1 वर्ष जगले. किती वर्ष? 1 वर्ष. आणि पुन्हा 1 वर्ष जगल्यानंतर पुन्हा षष्टी आली. पण 3ऱ्या षष्टीला नाथबाबांच्या गोष्ट लक्षात आली की या पैठण गावातले लोक मला सुखानं जाऊ देणार नाही. काहीतरी अडथळा निर्माण व्हायला लागलाय, असं मला हे लोक जाऊ देणार नाहीत. मग 3ऱ्या षष्टीला नाथबाबानं काय केलं? ऐका बरं, गळ्यामध्ये विणा घेतला आणि भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. आणि भगवंताचं नामस्मरण करत 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 गोदावरीच्या पात्रामध्ये नाथबाबाने आपला देह समर्पित केला. याला म्हणतात जिवंतपणी शेवट गोड करून घेणं. असा शेवट गोड माणसाला करता आला पाहिजे. अहो, काळावर सुद्धा श्रद्धा गाजवता आली पाहिजे. 2 वेळा नाथबाबांना घेण्याकरता काळ आला, पण 2 वेळेला नाथबाबांनी काळाला परत लावलं. पहिल्या वेळेस उठून बसले, दुसऱ्या वेळेस उठून बसले आणि 3ऱ्या वेळेस स्वतःच्या इच्छेनं नाथबाबांनी आपला देह गोदावरीच्या पात्रामध्ये समर्पित केला. म्हणून तुकोबारायांनी याच्याकरता एक गोड प्रमाण दिलं, आपुली या इच्छे करू गदा रोळ. आपल्या इच्छेनं साधू संत या मृत्यू लोकात येतात. इच्छा आहे तोपर्यंत राहतात आणि स्वतःच्या इच्छेनं साधू संत या मृत्यू लोकातून निघून जातात. विठाला 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 विठाला. ज्ञानोबारायांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई हे 4ही भावंड. ऐका, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायांना घेण्याकरता काळ आला. कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. पण आलेल्या काळाला चिमुकल्या मुक्ताबाईने हे 2 बोटं दाखवली. या 2 बोटांचा अर्थ असा होता की दादा, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ज्ञानोबारायांना घेण्याकरता यायचं
नाही, पण काळाला असं वाटलं या 2 बोटांचा अर्थ अजून 2 वर्षानंतर या, असं वाटलं. 16व्या वर्षी आलेला काळ परत गेला आणि पुन्हा 18व्या वर्षी आला. 18व्या वर्षी आलेल्या काळाला सोपान काकांनी हे 2 बोटं दाखवली की चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत यायचं नाही. पुन्हा काळाला वाटलं अजून 2 वर्षानंतर आपल्याला बोलवतायत. पुन्हा 18व्या वर्षी आलेला काळ परत गेला, पुन्हा 20व्या वर्षी आला. 20व्या वर्षी आलेल्या काळाला निवृत्तीदादाने हे 2 बोटं दाखवली, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत यायचं नाही. पुन्हा काळ परत गेला आणि पुन्हा 22व्या वर्षी आला. पण 22व्या वर्षी आलेल्या काळाला माझ्या ज्ञानोबारांनी असा हात केला, समाधी संजीवन हरिपाठ. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबारांनी संजीवन समाधी घेतली. 16व्या वर्षी काळ आला, परत लावला. 18व्या वर्षी काळ आला, परत लावला. 20व्या वर्षी काळ आला, परत लावला. आणि जो काळ 22व्या वर्षी आला त्या काळाला ज्ञानोबारांनी असा हात केला आणि स्वतःच्या इच्छेनं 22व्या वर्षी ज्ञानोबारांनी संजीवन समाधी घेतली. लक्ष देऊन ऐका, माऊली समाधीला बसले आणि हे सगळं विश्व रडू लागलं. बघा, लक्ष देऊन ऐका, माऊली समाधीला बसले आणि सगळं विश्व रडू लागलं. निवृत्तीनाथ रडू लागले, सोपान काका रडू लागले, चिमुकली मुक्ताबाई रडू लागली. ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळ्याला प्रत्येक जे लोक हजर होते ना त्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होते. प्रत्येक जण रडू लागला, प्रत्येक जण रडू लागला. आणि ऐका, निवृत्ती दादा रडू लागले, सगळेजण रडू लागले. ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं प्रकरण नामदेव महाराजांनी एवढं गोड लिहिलंय ना महाराज, फार गोड लिहिलंय. बघा, निवृत्तीनाथांचं ते रडणं पाहून, ते सगळं पाहून नामदेव महाराजांनी ज्ञानोबारांच्या समाधी प्रसंगाचं गोड वर्णन केलं. नामदेव राय बोलतात, निवृत्ती म्हणे करिता समाधान, निवृत्ती म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही, काही केल्या मन राहत नाही, बांधिल्या पेंडीचा सुटला शियाळा, बांधिल्या पेंडीचा सुटला शियाळा, तृणरानु माळा पांगले से, तृणरानु माळा पांगले से, बांधिल्या पेंडीचा सुटला शियाळा. बांधलेली पिंडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पिंडी बांधताना आपण काय करतो, तिला काय बांधतो, आळा बांधतो. त्या आळा जर निसटला, सुटला तर पिंडी काय होते, विस्कटीत होते, पांगते. तसा बाप हा कुटुंबाचा आळा असतो. बघा, बाप कोण असतो, कुटुंबाचा आळा असतो. आणि तो आळा जर निसटला ना महाराज तर कुटुंब पांगत असतं, कुटुंब विस्कळीत होत असतं. म्हणून ज्याच्या जीवनातला बाप गेलाय ना दादा, त्याला बापाची किंमत विचारा. आपला बाप अपंग असू द्या, आपल्या बापाला एखादा हात नसू द्या, आपल्या बापाला एखादा पाय नसू द्या, आपला अपंग हाताचा बाप, अपंग पायाचा बाप घरामध्ये नुसता पडून जरी असला ना महाराज तर त्या घराला जीवन जगण्याकरता ऊर्जा मिळत असते. बघा, बाप कसाही असू द्या पण कुटुंबामध्ये बाप फार महत्वाचा आहे महाराज. नामदेवराय बोलतात की निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताबाई हे 4ही भावंड, या 4ही भावंडाचा एकोपा होता. पण त्या एकोप्या म्हणून ज्ञानोबाराय निघून जातात, फार दुःख होते. पुढे निवृत्तीनाथ सांगतात की माझे मायबाप निघून गेले, त्यावेळेला मला दुःख झालं नाही. माझे मायबाप आमच्या झोपेमध्ये त्याग करून निघून गेले, मला तेव्हा एवढं दुःख झालं नव्हतं. पण माझा भाऊ, माझा ज्ञानोबाराय आज समाधीला जातोय ना, मला फार दुःख होतंय. पुढचं ऐका, माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा, माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा, तेव्हा ही संकटे आली नाही, बांधिल्या पेंडीचा सुटला शियाळा. नाम म्हणे देवा पेटला हुता शन, नाम म्हणे देवा
पेटला हुताशन करा समाधान करा समाधान निवृत्तीचे बांधिल्या पिंडीचा सुटला शियाळा. नामदेव महाराजांना फार गोड लिहिलं. नामदेवराय बोलतात की निवृत्तीनाथ, सोपन काका, मुक्ताबाई, ज्ञानोबाराय या चारही भावंडाचा एकोपा होता. बांधलेली पिंडी असते तसा चारही भावंडाचा एकोपा होता आणि त्या एकोप्याचा त्या पिंडीचा आळा सुटला म्हणजे ज्ञानोबाराय समाधीला चाललेत. निवृत्ती दादाला फार दुःख होते. चिमुकली मुक्ताबाई रडते, सोपन काका रडतेत, हे संपूर्ण विश्व रडू लागलं. अहो ऐका, संपूर्ण विश्व रडू लागलं, मुक्ताबाई रडू लागली, सोपान काका रडू लागले. या गोष्टीचं नवल नाही. ज्ञानोबारायांचे गुरु होते निवृत्ती दादा. कोण होते? गुरु. स्वतः निवृत्तीनाथ देखील ढसाढसा समाधीला जाताना रडू लागले महाराज. वारकरी संप्रदायामध्ये निवृत्तीनाथ असे संत होऊन गेले की निवृत्ती महाराजानं प्रवृत्ती नावाची गोष्ट कधी स्वीकारली नाही. असे निवृत्तीनाथ भावासाठी, स्वतःच्या शिष्यासाठी समाधीला जात असताना निवृत्तीनाथ ढसाढसा रडू लागले. मला याच्यातून तुम्हाला एक सांगायचं आहे की 16व्या वर्षी ज्ञानोबारायांना घेण्याकरता काळ आला, 18व्या वर्षी आला, 20व्या वर्षी काळ आला, पण 3ही वर्ष काळ आला ना, त्या 3ही वेळेला काळाला ज्ञानोबारायांनी परत पाठवलं आणि वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली. याला म्हणतात जिवंतपणे मृत्यू लोकात शेवट गोड करून घेणं. विठाला 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 विठाला. म्हणून अनेक मार्गाने आपल्याला शेवट गोड करून घेता येतो, फक्त तो घेता आला पाहिजे. कुठल्याही मार्गाने तुम्ही जर मृत्यू लोकात चांगलं जीवन जगत असाल ना, तर नक्कीच तुमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. मागच्या महिन्यामध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी त्या ZTV चॅनलवरती सुपरस्टार सिंगर नावाचा एक कार्यक्रम आहे आणि त्या सुपरस्टार सिंगर कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले जेवढे छोटे छोटे गायक आहेत ना गोविंद महाराज, त्या कार्यक्रमामध्ये सगळी मुलं आपली कला तिथं सादर करत असतात. पाठीमागच्या महिन्यामध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी संध्याकाळी 9 वाजता तो कार्यक्रम तिथं दाखवला. मी तो कार्यक्रम पाहिला. मला हे कशाकरता सांगायचे, तुमच्या लक्षात येईल कशाकरता सांगायचे, ऐका. त्या कार्यक्रमामध्ये 2018 पासून आपल्या देशामध्ये जेवढे जवान शहीद झालेत ना, त्या सगळ्या जवानाच्या वीर पत्न्या त्या कार्यक्रमामध्ये बोलवल्या होत्या. 2018 पासून आत्तापर्यंत जेवढे जवान शहीद झाले त्या प्रत्येक शहीद जवानाची पत्नी म्हणजे वीर पत्नी त्या ठिकाणी प्रत्येक पत्नीला आमंत्रण दिलेलं होतं. वीर जवानांच्या वीर पत्न्या त्या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या होत्या. आणि ऐका, आता 2018 पासून 22 पर्यंत अनेक जवान शहीद झाले, तेवढ्या सगळ्या पत्न्यांना बोलवणं शक्य नाही, पण मोजक्या काही 10-20 पत्न्या त्या ठिकाणी बोलवण्यात आल्या होत्या. त्यांना बसण्याकरता समोर असे सोफा सेट दिलेले होते आणि प्रत्येक मुलगा यायचा आणि आपली कला सादर करायचा. ज्या पत्न्या त्या ठिकाणी आल्या होत्या ना, कोणाच्या बोटाला 1 वर्षाचा मुलगा होता, तर कोणाच्या बोटाला 1 वर्षाची मुलगी होती. त्यांचा पती या जगामध्ये शिल्लक नव्हता, पती देशासाठी निघून गेलेला होता. कोणाच्या बोटाला 1 वर्षाचा मुलगा, 1 वर्षाची मुलगी, काही पत्न्यांना तर मुलगा मुलगी काहीच नव्हतं. अभागी होत्या महाराज. स्वतःचा पती देशाकरता गेलाय म्हणून त्यांना तिथं आमंत्रित केलेलं होतं. सगळ्या समोर येऊन बसलेल्या होत्या. मुलं समोर यायची, हातामध्ये माईक घ्यायची आणि आपली कला सादर करायची. पहिला मुलगा आला, आपल्या हातामध्ये त्यानं माईक घेतलं आणि तो मुलगा गाणं म्हणू लागला. 15 ऑगस्टच्या दिवशी देशावरचा कार्यक्रम असल्यामुळं सगळी मुलं देशावरची गोड गीतं म्हणू लागली. त्याने आपल्या हातामध्ये माईक घेतला आणि तो मुलगा गाणं म्हणू लागला. चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा दे जहां तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा दे जहां तुम चले गए जहां तुम चले गए. इस दिल पे लगा के ठे जाने वो कौन सा दे जहां तुम चले गए. त्या पोराने गाणं सगळा माहोल शांत झाला. प्रत्येक जण त्या पोराकडे पाहू लागला. त्या मुलाने माईक ठेवला
दुसरा मुलगा पुढे आला, दुसऱ्या मुलानं पुन्हा हातामध्ये माईक घेतला. दुसरा मुलगा आला होता ना, तो मुलगा मुंबईचा होता, आपल्या महाराष्ट्रातला होता. त्याने हातामध्ये माईक घेतला आणि दुसरा मुलगा गाणं म्हणू लागला. देव देशान धर्मा पायी प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. दुसऱ्या मुलाने हे गाणं पुन्हा त्याने माईक ठेवला. पुन्हा तिसरा मुलगा आला आणि तिसरा मुलगा देशावरचं गाणं म्हणू लागला. ऐ गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे, वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरी माँ के पैरों को छू के तो उसे उसके बेटे का नाम दे. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं, हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे ये जवानी जो में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे. प्रत्येक मुलगा देशावरचं गाणं म्हणायचा. मला कशा करता सांगायचं लक्ष देऊन ऐका. सगळ्यांची गाणं म्हणण्याचं झालं, सगळ्या वीरपत्न्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. प्रत्येक वीरपत्नी रडू लागली. पण त्या वीरपत्न्यामध्ये एक पत्नी अशी होती की अजूनही तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं नव्हतं. कॅमेरावाला सारखा तिच्याकडे फिरवायचा, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी, पण तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नव्हतं. ऐका ना, ती चालत चालत पुढे आली. सगळ्यांना असं वाटू लागलं आता काय करते, पुढे येऊन नेमकं काय बोलणार, काय सांगणार. सगळ्यांना उत्सुकता लागली होती. ती पत्नी चालत चालत स्टेजवरती आली. त्या मुलाच्या हातामधला माईक आपल्या हातामध्ये घेतला आणि ती पत्नी बाकीच्या सगळ्या लोकांना सांगू लागली. ऐका, तिनं सांगितलं माझा पती 2018 मध्ये देशासाठी शहीद झाला. किती साली? 18 मध्ये. माझ्या पतीचं नाव आहे मेजर कौस्तुभ राणे. काय नाव आहे? मेजर कौस्तुभ राणे. IT इंजिनियर होता माझा पती. त्याने ठरवलं असतं तर 1 ते 1.5 लाख रुपयाचा पगार माझ्या पतीला होता. IT इंजिनियर होता, मुंबईला मीरा रोडला राहत होता. त्याला 1-1.5 लाख रुपयाचा पगार होता. पण 1-1.5 लाख पगाराची नोकरी त्याने बाजूला ठेवली. त्याला देश सेवेची संधी मिळाली आणि देशासाठी देशाची सेवा करायची म्हणून माझा पती मिलिटरीमध्ये जॉईन झाला. आणि ऐका, ज्यावेळेस माझा पती 2016 साली मला पाहण्याकरता आला, त्याने मला पाहिलं. आमचं लग्न ठरणार होतं, पण मला पाहिल्यानंतर त्यानं मला थोडंसं बाजूला घेतलं आणि बाजूला घेऊन सांगितलं की ऐक, माझ्या पतीनं मला सांगितलं होतं ऐक ग, हे जे हात आहेत ना, ज्या हातामध्ये तू हात देणार आहेस ना, ज्या हातामध्ये तू हात देतेस, ते हात तुझे नसून ते हात आपल्या भारत देशाचे आहेत. ते हात तुझे नसून ते हात आपल्या भारत मातेचे आहेत. आयुष्यभर मला देशाची सेवा करायची, आयुष्यभर मला देशाचं रक्षण करायचंय, म्हणून माझ्या हातामध्ये तू हात देऊ नकोस असं माझ्या पतीनं मला सांगितलं होतं. पण त्यावेळेस मी माझ्या पतीला एक वचन दिलं होतं की मालक, तुम्ही जर देश सेवा करत असाल, तुमचे हात जर देशाच्या रक्षणासाठी असेल, तर माझं वचन आहे तुम्हाला, तुम्ही गेल्यानंतर ही पत्नी कधीच रडणार नाही. काय सांगितलं तिनं? तुम्ही गेल्यानंतर ही तुमची पत्नी कधीच रडणार नाही, माझ्या डोळ्यामध्ये कधी पाणी येणार नाही. काळजी करू नका. तुम्ही जर देशासाठी लढत असाल आणि देशासाठी लढत असताना तुमच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं ना, तर काळजी करू नका. तुमच्या जागेवरती मी या देशाची नोकरी करेल, मी या देशाचं रक्षण करेल. आणि ऐका, जसं तिनं आपल्या पतीनं वचन दिलं होतं ना, ती पती गेल्यानंतर 1 वर्षामध्ये आर्मीमध्ये दाखल झालेली. आज स्वतःच्या
नवऱ्याचे कपडे घालून ती पत्नी आपल्या देशाचं रक्षण करण्याकरता सीमेवर उभा आहे, हातामध्ये बंदूक घेऊन अखंड देशाचं रक्षण करते. मला याच्यातून तुम्हाला एक सांगायचंय की देशासाठी आतापर्यंत 22 वर्षाची, 24 वर्षाची, 26 वर्षाची, 28 वर्षाची, 32 वर्षाची तरणी बांड पोरं आपल्या देशासाठी आतापर्यंत निघून गेली. मला एकच सांगायचे, ज्या ज्या मुलांनी, ज्या ज्या तरुणांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेले, मला असं वाटते त्यांचा या मृत्यू लोकात जिवंतपणे शेवट कसा झाला, गोड झाला. देशासाठी जर त्यांचं बलिदान असेल तर नक्कीच त्यांचा शेवट गोड होईल. संप्रदायासाठी जर तुम्ही जीवन जगत असाल तर मृत्यू लोकात तुमचा शेवट गोड होईल. म्हणून कोणत्या का होईना एखाद्या प्रकाराने जिवंतपणे आपला शेवट गोड करून घ्या. तुकोबाराय म्हणतात, मृत्यू लोकात मला घेण्याकरता देव आला आणि त्या दिवशी माझा शेवट कसा झाला, गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. का गोड झाला? कारण माझ्या निजाच्या माहेराला मी पोहोचलो. आलो निजाच्या माहेरा, माहेरा आलो निजाच्या माहेरा, माहेरा माहेरा आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा, माहेरा आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या तुकोबाराय म्हणतात, आयुष्यभर मी परमार्थ केला, देव मला घेण्याकरता आला. माझा शेवट गोड का झाला? कारण माझ्या निजाच्या माहेराला मी आलो आणि भगवान पांडुरंग परमात्म्याची भेट मला झाली. आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या बरा. फक्त 10 मिनिटं आपले शिल्लक राहिलेत, ऐका. वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे. या मायकर परिवारातून त्यांचे वडील निघून गेलेले आहेत. आई गेल्यानंतर, वडील गेल्यानंतर त्यांचा दशक्रियेचा विधी असेल, 13वा असेल, वर्षश्राद्ध असेल, हे करणं मुलांचं कर्तव्य आणि ते आपण केलंच पाहिजे. तो आपला धर्म आहे, ती आपली संस्कृती. आणि म्हणून या परिवाराने सुद्धा आज वडिलांच्या जाण्याच्या प्रित्यर्थ, वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने काहीतरी नामचिंतन घडावं, भजन घडावं असा पवित्र संकल्प या परिवाराच्या मनामध्ये आला. म्हणून आपल्या वडिलांना मोक्ष मिळावा, आपल्या वडिलांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी, म्हणून या परिवाराने हे कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. मी मगाशीच तुम्हाला बोललो की आपला बाप कसाही असू द्या महाराज, पण बाप घरामध्ये असायला पाहिजे. घरामध्ये जोपर्यंत आपली आई जिवंत आहे, घरामध्ये जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत आईवडिलांना कधी विसरू नका. मेल्यानंतर लाख लाख, 2-2 लाख रुपये खर्च करणारी लोक आम्ही पाहतो महाराज. 10-10 लाख रुपये आईवडिलांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने खर्च करणारी माणसं या जगात आहेत. पण मायबाप घरामध्ये जोपर्यंत जिवंत आहेत त्यांना नीट बोलत नाहीत. माझी विनंती असेल तुम्हाला, तुम्ही आई वडील गेल्यानंतर जर वर्षश्राद्धाच्या निमित्ताने लाख लाख, 2-2 लाख रुपये खर्च करत असाल आणि जोपर्यंत मायबाप घरात जिवंत आहेत तोपर्यंत बोलत नसाल ना त्यांना, तर हे लाख रुपये खर्च करणं याचा उपयोग आहे का? काही उपयोग नाही महाराज. एखाद्या वेळेस तुम्ही वर्षश्राद्ध नाही केलं तरी चालेल, पण घरामध्ये जोपर्यंत आपली आई जिवंत आहे, घरामध्ये जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे, तोपर्यंत मायबापाची चांगली सेवा करा महाराज. ज्या मायबापाच्या सेवेवरती पुंडलिकानं विटेवरच्या पांडुरंगाला उभं केलं महाराज, एवढी मायबापाच्या सेवेमध्ये ताकद आहे. आणि मायबाप हे देवाचं रूप आहे महाराज. तुका म्हणे माय बापे आणि अवघी देवाचीच रूप आहे. मायबाप हे देवाचं रूप आहे महाराज. ज्याच्या जीवनातली माय निघून जाते ना, त्याला विचारा आईचं काय दुःख असते. ज्याच्या जीवनातला बाप निघून जातो त्याला विचारा बापाचं काय दुःख असते. थांबा, झाला, जाऊ दे, राहू दे, वेळ नाही आता आपल्याकडे. बाप निघून गेला की बापाचं दुःख विचारा, आई निघून गेली की आईचं दुःख विचारा. कसाही बाप असू द्या, अपंग हाताचा असू द्या, त्याला चालता येत नसेल, त्याला नीट बोलता येत नसेल, त्याला एका जागेवरून उठता येत नसेल तरीही चालेल, पण नुसता बाप आपल्या घरामध्ये पडून जरी असला ना महाराज, तरी बाप परिवारासाठी खूप महत्वाचा असतो आणि बापाकडे पाहून परिवार जीवन जगत असतो महाराज.
अपंग असू द्या, त्याला उठता येत नसू द्या, बाप नुसता खाटेवरती पडूनही असू द्या, बाहेरच्या एकाही माणसाची आपल्या घराकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत होत नाही. कशाची ताकद आहे? नुसता घरामध्ये पडून राहिलेल्या बापाची ही ताकद आहे. म्हणून आपला बाप कसाही असू द्या, मायबाप घरामध्ये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आईवडिलाची चांगली सेवा करा. एकदा आई निघून गेली, एकदा बाप निघून गेला, पुन्हा आपल्या जीवनामध्ये अंधार आहे. महाराज विजला हो नंदा दीप, कसा जावो मी मंदिरी, सावळी ग माझी आई, मला किती हो प्रेम दे. विजला हो नंदा दीप, कसा जावो मी मंदिरी. परिवारासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलीसाठी बापानं फार काबाड कष्ट केलेले असतात. महाराज 200-200, 300-300 रुपये रोजानं कोणाच्या तरी शेतामध्ये आपला बाप कामाला जात असतो रे. आपल्या मुलासाठी, आपल्या मुलाला वकील व्हायचे, आपल्या मुलाला इंजिनियर व्हायचे, कोणाला डॉक्टर व्हायचे, म्हणून आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी स्वतः फाटलेली बनियन घालत असतो बाप, पण मुलाला जीनची पॅन्ट विकत घेऊन येत असतो बाप. म्हणून बाप फार महत्त्वाचा आहे. महाराज अहो जिजू त्यानं गाडा हाकलेला असतो. कसा? जिजू कष्टानं गाडा हाकलेला असतो संसाराचा. आता एक 15 दिवसापूर्वी अजय अतुल त्यांनी कंपोज केलं गाणं बापावरती, एवढं गाजले गोविंद महाराज. आणि खरंच मोजक्या शब्दामध्ये बापाची व्यथा त्या गाण्यामध्ये त्यांनी मांडलेली, की बाप मुलासाठी, बाप परिवारासाठी, बाप आपल्या मुलीसाठी काय करत असतो. एवढं गोड गाण्यानं महाराज आज आपल्या बापाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्त कीर्तन आहे. म्हणून मला सांगू द्या की ते गाणं इतकं गाजलंय सध्या महाराष्ट्रामध्ये, की बापाची व्यथा त्या गाण्यामध्ये मांडली. तुम्हाला एक थोडंसं म्हणून दाखवतो, लक्ष देऊन ऐका. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू संसाराचा गाडा हाकला, जिजू संसाराचा गाडा हाकला. पोटामंदी हसू जरी कनावा तुला, गडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापूर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. असा बाप कुटुंबासाठी, आपल्या मुलासाठी, मुलीसाठी जिजू कष्टानं आपला संसाराचा गाडा हाकत असतो. आणि असा बाप जर परिवारातून निघून गेला तर ज्याच्या परिवारातला बाप निघून गेलाय त्या मुलाला, त्या मुलीला, त्या परिवाराला विचारा की बापाची किंमत काय असते. म्हणून या मायकर परिवाराचे सुद्धा वडील निघून गेले आणि त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर अंगदराव मायकर आणि त्यांच्या मुली मंदोदरी डिकले, अयोध्या खोटे, जानवी चाळक, विद्या मायकर आणि राजकन्या लाखे आणि त्यांचा संपूर्ण मायकर परिवार. आणि या मायकर परिवाराच्या वतीने आज त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हे कीर्तन सेवेचं आयोजन या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण परिवाराने दत्ता महाराज मायकर, आमचा करण मायकर यांनी मला फोन केला आणि म्हणून आपल्या गावामध्ये आज हे वर्षश्राद्धाचं कीर्तन करण्याच्या निमित्तानं येण्याचा योग आलेला आहे. ज्ञानोबराय तुकोबराय सद्गुरू नारायण बाबांनी मला जशी बुद्धी दिली तसं तोडकं मोडकं चिंतन मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बरोबर 12 वाजता आपलं कीर्तन सुरू झालं, पावणे दोडकण काठा चाललेला आहे. म्हणून झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबराय सद्गुरू नारायण बाबाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. आजच्या या कीर्तनासाठी आपल्या परिसराचं भूषण असणारे गोविंद महाराज, आपल्या जवळच त्यांचं गाव आहे, महाराज देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. पुनश्च एकदा त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे सुभाष महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. मृदंग वाजवण्यासाठी सुरुवातीला ज्यांचा आपण गोड असा पखावाज ऐकला असे आमचे जीवलग मित्र विठ्ठल महाराज महागोविंद महाराज देखील या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाले. पुनश्च एकदा त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे मेवणे आहेत बरे, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो, कुणालाही राग होते मला अवघड आहे. मेवना कळतात बायकोचा भाऊ हे, हां मेवणे आमचे माऊली महाराज खोटे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. परिसरातून गावातून आलेली सर्व भजनी मंडळी, बहुसंख्य माता मावल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम.
पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती बोलिलो जैसे बोलविले देवे माझे माठावे जाती कुळ करा क्षमा काही नका धरू कोप संत माय बाप दिनावरी। यूट्यूब वरती सुद्धा माझी कीर्तन आहेत। बालाजी महाराज मोहिते हे नाव टाका। हा जो कॅमेरा आहे समोर संगीत कलाप्रेमी नावाचं चॅनल आहे, ते संगीत कलाप्रेमी नावाचं चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका। ज्ञानेश्वर माऊली।